Welcome again. Paper first, trigonometry first. Okay, paper first, chapter second. This is trigonometry. Trigonometry. Trigona means triangle and metric means measurement. But only which triangle? Right angle triangle. Okay, and you know 6 trigonometric ratios we have learned them. I just revise them. मी थोडीशी त्याची रिवाइज करतो. ही तुमची कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस, दिस इज ओरिजिन. And this coordinate system divides our plane. This is a plane. Board is a plane surface. तुम्ही वहीवरती काढणार वहीचं पेज हा प्लेन सरफेस आहे. डिवाइड द प्लेन इन 4 quadrants. You know that. This is called as a first quadrant. It is called as a second quadrant. It is called as a third quadrant, and this is nothing but 4th quadrant. You know this. माहिती आहे तुम्हाला. ओके, मग आता फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह दोन्ही पण कसे आहेत? पॉझिटिव्ह आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्सचा निगेटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह. ओके, थर्ड क्वाड्रंटमध्ये हा पण निगेटिव्ह आहे, हा पण निगेटिव्ह आहे, एक्स पण निगेटिव्ह वाय पण निगेटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह. यू नो दिस क्वाड्रंट अँड साइन ऑफ एक्स अँड वाय. ओके, फॉर कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्हाला हे माहिती आहे. ओके, माहिती आहे. आणखी तुम्हाला काय माहिती आहे? स्टँडर्ड अँगल. स्टँडर्ड अँगल हा पण कन्सेप्ट माहिती आहे. स्टँडर्ड अँगल, द अँगल whose vertex is at origin and initial ray whose vertex angle whose vertex is at origin and initial ray vertex is at, this is nothing but the vertex of your angle, and initial ray is along positive x axis. स्टँडर्ड अँगल काय कन्सेप्ट आहे? व्हर्टेक्स इज ॲट ओरिजिन अँड इनिशियल आर, इनिशियल रे अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असा जो अँगल आहे याला म्हणतो स्टँडर्ड अँगल. बघितली आपण ही डेफिनेशन. स्टँडर्ड अँगलची डेफिनेशन आपल्याकडे आहे. ओके, ज्याचा वर्टेक्स ओरिजिनला असतो तो आणि ज्याचा इनिशियल रे अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस त्याला म्हणतो स्टँडर्ड अँगल. ओके, नाव टेक अ पॉईंट पी ऑन द सर्कल. दिस इज युअर टर्मिनल रे. अँगल ए ओ पी. से दिस अँगल इज थीटा. आता हा अँगल काय आहे? थीटा आहे आणि याला म्हणतो आपण डायरेक्टेड अँगल. अँगल हॅविंग सर्टन डायरेक्शन सच दॅट रोटेट इनिशियल रे थ्रू अँगल थीटा वी गेट पोझिशन ओ पी. ओ एला काय केलं आपण? रोटेट केला आणि ही पोझिशन एकत्र केली. बघा, आता हा स्टँडर्ड अँगल माहिती आहे, क्वाड्रंट सिस्टीम पण माहिती आहे. ओके, तिसरा आणखी एक कन्सेप्ट घेतो मी. बघा, मग इथनं जर मी परपेंडिक्युलर टाकला, हा ओ पी रे आहे, इथनं जर मी परपेंडिक्युलर टाकला, परपेंडिक्युलर ऑन एक्स ॲक्सिस, इफ ओ एम इज अ परपेंडिक्युलर किंवा ओ हा वर्टेक्स आहे. ओके, मग आता हा स्टँडर्ड अँगल झाला. एम ओ पी अँगल ए ओ पी किंवा एक्स ओ पी इक्वल टू थीटा. हा काय आला? कोणता अँगल आहे? हा डायरेक्टेड अँगल आहे. कारण का? इट हॅज इनिशियल रे, टर्मिनल रे अँड थ्रू विच अँगल इट इज रोटेटेड इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. हा झाला डायरेक्टेड अँगल. ओके, नंतर मी काय केला? पी एम परपेंडिक्युलर टू ओ ए आर ओ
एक्स परपेंडिक्युलर टाकला. ओके, आता हा पी कुठं आहे? पी कुठं आहे? पी कुठं पण असू शकतो. अँगल मी थिटा घेतला, थिटा जसा इन्क्रीज केला तसा इथं येईल, इथं येईल, इथं येईल. अकॉर्डिंग टू क्वाड्रंट पी चेंज होईल. मग या पीचे कॉर्डिनेट समजा मी घेतले एक्स कॉमा वाय आणि ओ पी हे डिस्टन्स समजा मी घेतलं आर. काय घेतला? इफ पी एक्स कॉमा वाय अँड ओ पी इक्वल टू आर, देन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ओ एम? फिगरमध्ये बघून सांगायची. हा या पॉईंटचा काय आहे? एक्स कॉर्डिनेट म्हणजे एक्स असतील. ओ एम म्हणजे काय आहे तुमचं? एक्स आहे आणि पी एम इक्वल टू काय आहे? वाय आहे आणि ओ पी इक्वल टू ऑलरेडी आर आहे. तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ नाही सांगता येणार. साईन, कॉस, टॅन, सेक, कोसेक आणि कॉटच्या किमती, या सगळ्यांच्या किमती याच्यावरनं सांगता येतील. या बेसिक कन्सेप्ट आहे. स्टँडर्ड अँगल ओके आणि क्वाड्रंट सिस्टीम ओके. आणखी एक तिसरा कन्सेप्ट मी घेतो आहे स्टँडर्ड सर्कल. आता बघा, स्टँडर्ड अँगल माहिती झाला, कोऑर्डिनेट सिस्टीम माहिती झाली, स्टँडर्ड सर्कल. स्टँडर्ड सर्कल एक सर्कल ड्रॉ करतो आहे. स्टँडर्ड सर्कल ओके. हा सर्कल आहे. सपोज दिस इज माय सर्कल. सर्कलसारखा नाही पण समजा हा सर्कल आहे. ओके, मग हा सर्कलचा हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, हा तुमचा वाय ॲक्सिस आहे. याचाही सेंटर कुठं आहे? पुन्हा ओरिजिनला आहे. अशा सर्कलला म्हणतो आपण स्टँडर्ड सर्कल. बघा, तिसरा कन्सेप्ट मी मांडतो आहे स्टँडर्ड सर्कल. स्टँडर्ड सर्कल सेंटर इज ॲट ओरिजिन. सेंटर इज ॲट ओरिजिन. ओके, हा स्टँडर्ड सर्कल. स्टँडर्ड सर्कलमध्ये मी ड्रॉ करतो स्टँडर्ड अँगल. हा एक्स ॲक्सिस आहे. मग हा स्टँडर्ड अँगल मला ड्रॉ करायचा आहे या स्टँडर्ड सर्कलमध्ये. मग हा इनिशियल रे, हा समजा ए आहे. ओके, हा इनिशियल रे आहे कुणाचा? त्या अँगलचा. आणि हा आहे तुमचा टर्मिनल रे. हा आहे तुमचा टर्मिनल रे अँड दिस इज आवर अँगल थीटा. से दिस पॉइंट इज पी. बघा, तोच कन्सेप्ट. हा अँगल कुठे घेतला? आता मी सर्कलमध्ये घेतला. स्टँडर्ड सर्कल. सर्कल म्हटलं की मग काय आलं? त्याला ओरिजिन आली, सॉरी रेडियस आली. हॅविंग रेडियस आर. हॅविंग रेडियस आर. त्या सर्कलची रेडियस काय आहे? आर आहे. म्हणजेच ओ पी हे डिस्टन्स काय येईल? सर्कलची रेडियस येईल. ओके, मला ट्रिग्नोमेट्री करायचं आहे. मग मी काय केलं? पुन्हा ड्रॉ काय केला बघा, स्टँडर्ड सर्कल ड्रॉ केलं. अ सर्कल हू सेंटर इज ॲट ओरिजिन इज कॉल्ड ॲज अ स्टँडर्ड सर्कल. Then take a standard angle AOP such that measure of angle XOP equal to theta, where theta is in radian or it is in degree. युनिट लिहिलं आहे का? नाही. हा डिग्री असेल किंवा रेडियन असेल, नो डाऊट. ओके, देन ड्रॉ PM परपेंडिक्युलर टू OA. काय केलं? ड्रॉ PM परपेंडिक्युलर टू OA. If P, point P चे coordinates is x, y, then if coordinates of P is x, y, then OM कशावरचं डिस्टन्स आहे? एक्स ॲक्सिसवरचं. हे काय आहे? एक्स आहे. आणि PM बघा कुणावरचं? वाय. हे डिस्टन्स किती घेतलं आपण? वाय. म्हणून तर त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट हे आहे. अँड OP इक्वल टू काय आहे? रेडियस ऑफ द सर्कल. ओके, मग आता बघा बरं, छोटा ट्रायंगल. फ्रॉम ट्रायंगल OMP, सीन फिगर OMP हा काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. अँड देअरफॉर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा?
cos theta. Adjacent side, this is your x, this is your y, and therefore coordinate is xy. Now adjacent side upon hypotenuse. कुणाची adjacent side? अँगलची, थीटाची adjacent side x अपॉन हायपोटेनियस r. याच्यावरनं बघा एक्सची किंमत काय आहे? r cos theta. काहीच नाही केलं. एक cos theta म्हणजे x अपॉन r goes to that side and you got this. Similarly sin theta opposite side pm means denoted by y upon hypotenuse, and that is y equal to r sin theta. Third concept, tan theta opposite side upon adjacent side, opposite side upon adjacent side. Okay, y means r sin theta if I put the value upon r cos theta, and so you got tan theta means sin theta upon cos theta also, or tan theta into cos theta equal to sin theta. Then next ratio, cot theta. तुम्हाला माहिती आहे cot is a reciprocal of sin, adjacent side upon opposite side, and that is, आता मी डायरेक्ट लिहितोय cos theta upon sin theta. You know this, माहिती आहे म्हणून डायरेक्ट घेतलं. देन sec theta कुणाचा रेसिप्रोकल आहे? कॉसचा. कॉस काय आहे? ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस. इथं उलटं येईल, आर अपॉन एक्स येईल, म्हणजेच काय? हायपोटेनियस अपॉन ॲडजस्टंट साईड, अँड विच इज इक्वल टू, हा जर आपण डिनॉमिनेटर घेतला तर बघा असा येईल, आणि 1 अपॉन cos theta, and this is nothing but your sec theta equal to 1 upon cos theta. आणि लास्ट आहे तुमचा कोसेक थीटा. कोसेक कोणाचा रेसिप्रोकल आहे? साईनचा. हायपोटेनियस अपॉन अपोजिट साईड. हाही मागच्यासारखा घेतला तर डिवाइड बाय आरने दोघांनाही डिवाइड केलं तर इथला कॅन्सल होईल, तर वाय अपॉन आर येईल, अँड विच इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. ओके, आणि हा आणखी एक लिहिता येतो, कॉट थीटा इज अ रेसिप्रोकल ऑफ टॅन थीटा. हे माहिती आहे तुम्हाला, यू नो दिस. फक्त आपण कशात घेतलं? स्टँडर्ड सर्कलमध्ये घेतलं. ओके, हे स्टँडर्ड सर्कलमध्ये घेतलं. जर या सर्कलची बघा मी काय सांगतो हे तुम्हाला माहिती आहे, यू नो ऑल दिस ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ इन फ्रॉम 9th स्टँडर्ड यू लर्न देम. ओके, हे तुम्हाला येतं आहे. ओके, मला तेवढं चांगलंच आहे, मी नवीन काहीच घेत नाही, जे येतं तेच तुम्हाला सांगतो. फक्त पूर्वी तुम्ही काय करायचं, फक्त राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा. आता मी राईट अँगल ट्रायंगल घेतला, पण त्याच्यात कोणता मागचे कन्सेप्ट ॲड केला, स्टँडर्ड अँगल ॲड केला. नंतर सर्कल घेतला, तोही स्टँडर्ड घेतला, म्हणजे स्टँडर्ड अँगल आणि स्टँडर्ड सर्कल घेतल्यामुळे काय झाला, व्हर्टेक्स आणि ओरिजिन एकच ठिकाणी आला. हा तुमचं बेनिफिट. आता आणखी एक गोष्ट ॲड करतो मी. इथपर्यंत काही शंका? ओके, इथपर्यंत काही? बघा, स्टँडर्ड युनिट सर्कल. स्टँडर्ड सर्कलची तुम्हाला माहिती होती डेफिनेशन, सर्कल having center at origin. माहिती आहे तुम्हाला? ओके, आत्ताच मी सांगितली, थोडा वेळा कधी माहिती, आत्ताच सांगितलं. सर्कल हॅव्हिंग सेंटर ॲट ओरिजिन अँड युनिट मीन्स युनिट, 1 युनिट, 2 युनिट, 3 युनिट, 1 युनिट, युनिटी एकी आपण त्याला म्हणतो युनिट, अँड रेडियस इक्वल टू 1. मग आता 1 सेंटीमीटर असू शकतो, इंच असू शकतो, फूट असू शकतो,
मीटर असू शकतो, किलोमीटर पण असू शकतो. हा युनिट काही पण घ्या तुम्ही, पण 1 असावं. 1 फक्त बस. 1 सर्कल हॅव्हिंग सेंटर ॲट ओरिजिन अँड रेडियस इक्वल टू 1. सी हिअर सेंटर इज ॲट ओरिजिन, रेडियस इक्वल टू 1 अँड पी एक्स वाय बी एनी पॉईंट. ओके. पुन्हा अँगल हा अँगल एक्स ओ पी अँड टेक अ पॉईंट पी, टेक अ पॉईंट पी ऑन सर्कल, take a point P on circle such that angle XOP equal to theta. Then काय केलं, पुन्हाही तेच केलं. ड्रॉ PM perpendicular to x axis. Okay, and therefore if P is xy, then other part as it is, OM equal to x, PM equal to y, and now OP equal to radius, and which is equal to 1 unit, standard unit circle. Okay, and therefore बघा फिगरमध्ये आता cos theta ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. 1 तिकडे गेला म्हणजेच काय माहिती आहे, एक्स बरोबर काय आहे, कॉस थीटा आहे. ओके. साइन थीटा अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस म्हणजे वाय बरोबर काय झालं, साइन झालं. ओके. आणि एवढा झाला तर बघा किती, मला फक्त एवढंच पाहिजे आहे की एक्स म्हणजे कॉस, y म्हणजे साइन. ओके. कम टुवर्ड्स दिस इज आवर फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एक्स पण पॉझिटिव्ह आहे, वाय पण पॉझिटिव्ह आहे, परंतु एक्सला आत्ताच आपण स्टँडर्ड युनिटमध्ये काय म्हटलं, कॉस म्हटलं, आणि वायला काय म्हटलं, साइन म्हटलं. म्हणजे याचा अर्थ कॉस आणि साइन दोन्ही कसे आहेत फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, पॉझिटिव्ह आहे. हा क्वाड्रंट आहे तुमचा सेकंड. याचे साइन कसे होते बघा, मायनस प्लस. मायनस कुणाला आहे, एक्सला आहे, परंतु एक्स म्हणजे कोण आहे, कॉस आहे. याचा अर्थ इथं कॉस कसा आहे, निगेटिव्ह आहे, आणि साइन कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये या दोन्हींचेही साइन कसे होते, एक्स पण निगेटिव्ह आहे, वाय पण निगेटिव्ह आहे. तुम्हाला माहिती आहे की जर स्टँडर्ड युनिट घेतला तर एक्स म्हणजे कोण, कॉस आहे, आणि वाय म्हणजे कोण, साइन आहे. याचा अर्थ थर्ड क्वाड्रंटमध्ये दोघंही कसे आहेत, निगेटिव्ह आहेत. कम टुवर्ड्स फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटमध्ये एक्स पॉझिटिव्ह आहे, वाय निगेटिव्ह आहे, पण एक्स म्हणजे कोण, कॉस, आणि वाय म्हणजे कोण, साइन. दोन्ही बघा, कॉस पॉझिटिव्ह, साइन निगेटिव्ह. काय करायला माहिती आहे, कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह आहे आणि कोण निगेटिव्ह आहे. बघा, एकच फक्त घेतलं स्टँडर्ड युनिट सर्कलने, एवढा तुमचा बेनिफिट झाला. खूप बेनिफिट आहे याच्या पुढे. हा तर बेसिक आहे, अजून पुढे सांगतो तुम्हाला. या स्टँडर्ड युनिट खूप काही सांगून जातं तुम्हाला, स्टँडर्ड युनिट सर्कल. ओके. बघा, पहिल्या क्वाड्रंटमध्ये एक्स पॉझिटिव्ह, वाय पॉझिटिव्ह, म्हणजे कॉस आणि साइन बोथ आर पॉझिटिव्ह. बघा काय घेतलं आपण, क्वाड्रंट. ओके. आणि साइन ऑफ कॉस थीटा आणि साइन थीटाचे साइन बघूया आपण. क्वाड्रंट, पहिला क्वाड्रंट, कॉस पॉझिटिव्ह, साइन बोथ आर पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट, एक हा म्हणजे कोण आहे, एक्स आहे, आणि साइन थीटा म्हणजे कोण आहे, वाय आहे. ओके. पहिल्या क्वाड्रंट युनिट, स्टँडर्ड युनिटसाठी मी बोलतो आहे. ओके. देन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस कसा आहे, निगेटिव्ह आहे, साइन कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. कम टुवर्ड्स थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटमध्ये बघा, कॉसही निगेटिव्ह, साइनही निगेटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये बघा, कॉस पॉझिटिव्ह आहे, साइन निगेटिव्ह आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ओके. बघा, कॉस पॉझिटिव्ह 2 ठिकाणी असतो. कॉस पॉझिटिव्ह 2 ठिकाणी, एव्हरी फंक्शन पॉझिटिव्ह इन 2 प्लेसेस. फर्स्ट क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा थर्ड क्वाड्रंट आहे, हा फोर्थ क्वाड्रंट आहे. इथं आणि इथं कॉस पॉझिटिव्ह आहे,
कॉस पॉझिटिव्ह आहे. कॉस निगेटिव्ह पण दोन क्वाड्रंटमध्ये आहे, सेकंड आणि थर्डमध्ये कॉस निगेटिव्ह आहे. सिमिलरली साईन पॉझिटिव्ह दोन ठिकाणी आहे, पहिल्या आणि सेकंडमध्ये साईन पॉझिटिव्ह आहे, थर्ड आणि फोर्थमध्ये साईन निगेटिव्ह आहे. एनी ऑब्जेक्शन? बघा, साईन पॉझिटिव्ह दोन ठिकाणी आहे आणि निगेटिव्ह दोन ठिकाणी आहे. प्रत्येक अँगल पॉझिटिव्ह दोन ठिकाणी दोन. आता साईन आणि कॉस म्हणाल्यावर टॅनची काय? टॅन म्हणजेच काय? साईन अपॉन कॉस. टॅनची किंमत काय येईल मग? आता टॅन थीटा म्हणजेच कोण? साईन थीटा अपॉन कॉस थीटा. मग आता पहिल्या क्वाड्रंटमध्ये दोन्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे टॅन काय होईल? पॉझिटिव्ह होईल. इकडे बघा, साईन पॉझिटिव्ह आहे, कॉस निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह अपॉन निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अपॉन निगेटिव्ह म्हणजेच टोटल काय येईल? निगेटिव्ह येईल. म्हणजे इथं टॅन निगेटिव्ह येईल. सेम साईन असेल तर टॅन पॉझिटिव्ह आणि अपोजिट साईन असेल तर टॅन निगेटिव्ह. मग टॅन निगेटिव्ह कुठं आहे? या दोन क्वाड्रंटमध्ये आहे. पॉझिटिव्ह कुठं आहे? या दोन क्वाड्रंटमध्ये आहे. पण हा अँगल 0 to 90मध्ये आहे, हा 180पेक्षा मोठा आहे. 180 to 270 बिटवीन आहे. हा दोन्हीमधला फरक आहे. ओके, तर बेसिक कळालं कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला जर अँगल दिला तर तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे आपल्याला सांगता येईल का? तर इन विच क्वाड्रंट इट लाईज. समजा मी असं म्हटलं की साईन ऑफ 390 डिग्री हा अँगल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. तर 390 कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल सांगता? 390 कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल? यस, एनीबडी कॅन टेल मी इन विच क्वाड्रंट 390 लाईज. बघा, इथनं सुरुवात केली, पॉझिटिव्ह अँगल आहे, हा झाला 360 आणि पुढे पुन्हा 30. ओके, 360 आणि 30, 390 कोणता क्वाड्रंट आला? कोणता क्वाड्रंट आला? इट कॅन बी रिटन ॲज साईन ऑफ 360 प्लस 30 म्हणजे एक रोटेशन करून पुढे आला आणि कुठं आहे हा? लाय इन फर्स्ट क्वाड्रंट. आणि म्हणून हा अँगल काय आहे? देअरफॉर साईन ऑफ 390 डिग्री इज पॉझिटिव्ह अँगल. आणि म्हणून हा अँगल कसा आहे? पॉझिटिव्ह अँगल आहे. तर असं हे तुम्हाला शोधता येऊ शकतं. बघा बरं, याच्यामध्ये काही डिफिकल्टी वाटते का? ओके, नाही, सोपं वाटतं ना? अहो, हे सगळं सोपंच आहे, सगळं झालेला पार्ट आहे. तोच पार्ट आपण पुन्हा डिस्कस करतो आहोत. फक्त वेगवेगळ्या सिस्टीम्स, नवीन नवीन मेथड्स तुम्हाला येत आहेत, त्यानुसार आपल्याला तेच कन्सेप्ट नवीन सिस्टीममध्ये मांडायचं आहे. थालीपीठ आहे, खेड्यावर त्याला धिरडं म्हणतात, शहरात थालीपीठ म्हणतात. मोठ्या हॉटेलमध्ये गेलं की त्याला आणखी वेगळं नाव आहे. पदार्थ तोच आहे, खराब होत जातो, पण नाव मात्र वाढत जातं, प्राईसही वाढत जाते. ओके, थालीपीठ सगळ्यात चांगलं, घरी केलं, धिरडं केलं सगळ्यात चांगलं. त्याच्यापेक्षा थालीपीठ खराब, त्याच्यापेक्षा मग त्याच्यात आंबून टाकायचं काहीतरी, पुन्हा ते खराब. ओके, जाऊया, तो पार्ट नंतरचा आहे. पण इथपर्यंत काही अडचण आहे का? नाही. मग पुढच्या सेशनमध्ये आपण पुढचा पार्ट बघूया. ओके, धन्यवाद.